ज्यांची लायकी नाही त्यांना मराठ्यांच्या तोंडी लावलंय. मात्र मराठा समाज आता माघार घेणार नाही. कोल्हापुरातून मराठ्यांना रसद पुरवली जाईल आणि त्याची सुरुवात आजपासून झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली. मुळीक यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी इक्बाल रेठरेकर यांनी. मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप होतो. याशिवाय आंदोलकांची गळचिपी देखील सुरू आहे. मुंबईच्या आझाद मैदानाच्या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी अगदी चहा आणि नाश्त्याची सोय देखील नाही. अगदी 3-3, 4-4 किलोमीटर आंदोलकांना चालत जावं लागते. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातून आंदोलकांना रसद पुरवण्याचा एक निर्णय काल घेतलेला आहे आणि सध्या त्याचं नियोजन सुरू आहे कोल्हापूरमध्ये. आणि या संदर्भातच माझ्याशी बातचीत करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आहेत. सध्या कोल्हापूरमध्ये कशाप्रकारे याचं नियोजन आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल? या ठिकाणी ज्या पद्धतीनं मराठा आंदोलकांचे हाल आणि अपेक्षा होतील अशा पद्धतीनं प्रशासनाकडून प्रयत्न झालेला आहे. अगदी प्राथमिक अशा संडास असेल, पाण्यासारखा प्रश्न असेल, ह्या मिळणं गरजेचं होतं. ह्या मूलभूत गरजा आहेत. अशा वेळेला 3 ते 4 किलोमीटरमधले हॉटेल, दुकानं सर्व बंद ठेवून मराठा समाजाचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न व्हायला आलेला आहे. अशा वेळेला त्यात पावसाची भर, पण तिथल्या मराठ्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे, पावसात भिजू, कुठलाही प्रसंग घेऊ, आम्ही मावळे आहोत, छत्रपतींचे मावळे आहोत, कुठल्याही परिस्थितीत आम्ही परत येणार नाही. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागत नाही त्यावेळी कितीही हाल अपेष्टा होऊ देत, आम्ही मुंबई सोडणार नाही, अशा पद्धतीचा आंदोलकांनी पण केलेला आहे. त्यामध्ये आम्ही ही आपले आरक्षणाची नगरी आहे, तर ह्या आरक्षणाच्या नगरीतून आम्ही मुंबईला किमान एक ट्रक असा म्हणजे कोरडा शिधा आम्ही आज ते उद्या पाठवणार आहोत. आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, मराठ्यांचं चुकीच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन दडपत आहात म्हणून यामध्ये मराठी आता बत्तीसाठी अगदी धावून यायला लागले आहेत. आणि छोट्या छोट्या प्रमाणात असेना तर चांगल्या पद्धतीनं माझं काहीतरी कर्तव्य भावनेतून मराठी एकत्र येत आहेत. सामान्य मराठा माणूस याच्यामध्ये उतरलेला आहे. म्हणजे इथून रसद पुरवण्यात येणार आहे. मात्र अनेक राजकीय लोक आहेत, त्यांच्याकडून मदत होणे अपेक्षित आहे. कारण महाराष्ट्राची राजधानीच मुंबई आहे, त्या ठिकाणी मदत होत नाही, इथून रसद पुरवावी लागते. काय 2 दिवस पावसाचा भाग आणि ही जी प्रशासकाकडून जी व्यूहरचना केली होती आंदोलन मोडण्याची, त्यामध्ये आम्ही वर्चस्व गाठलेलं आहे, लक्षात घ्या. अशा वेळेला आमदार खासदारांचं जबाबदार आहे ना. लोक तुमचे मतदार गेलेले आहेत तिकडे आणि लाखाच्या संख्येनं झंझावत आला असताना आमदार खासदारांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीनं मदत केली पाहिजे. आता पण काल रात्रीपासून मुंबईतले लोक आता यायला आलेले आहेत. त्या लोकांनीसुद्धा अशा पद्धतीनं मतीचा हात पुढे केलेला आहे. त्यामुळं आम्ही सर्वांना सांगायला लावलेलं आहे की शिजवलेलं अन्न कुणीही तिकडं पाठवायचं नाही आहे. जे काय पाठवायचं आहे ते कोरडा हे द्यायचा. आणि मुंबईकर आणि आजूबाजूचे सुद्धा लोक त्या ठिकाणी मत्तीला यायला आलेले आहेत. त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये कुठलीही गळचेपी होणार नाही अशा पद्धतीनं मराठा समाज ताकदीनं पुढे येत आहे. म्हणजे एकूणच सरकारकडून गळचेपी सुरू असल्याचा आरोप होते. कारण सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडिओमध्ये असे काही शौचालय देखील तिथील बंद केले आहेत, शौचालयांना कुलूप घातलेत. अशा प्रकारे आंदोलकांची गळचेपी कुठं तरी अडवणूक सुरू असल्याचं देखील समोर येते. तिथं जे आता गणपतीचा प्रसाद जो आहे तो सुद्धा बंद केलेला आहे. म्हणजे किती खालच्या पद्धतीची ही वागणूक आहे. आणि शौचालय हे शासनाची जबाबदारी असते. तुम्ही अशा पद्धतीनं रोखून कुठलं आंदोलन रोखणार नाही. कोण म्हणते मुंबईकर अजिबात वेठी धरले जाणार नाहीत. जरांगे पाटलांचा आदेश असा आहे, हे आंदोलन हे शांततेनं होणार आहे. कुणाला दुसऱ्याला झळ पोचून आम्ही करणार नाही, पण आमची ताकद दाखवणार आहे. आणि हे आंदोलन निश्चित यशस्वीच्या मार्गानं, लोकशाही मार्गानं, संविधानाला धरून आम्ही करावलेलं आहे. एकूणच सर्वसामान्य मराठा आंदोलक हे या आंदोलनामध्ये उतरलेलं आहे. मात्र सरकार यावर काही बोलायला तयार नाही. कारण अजूनपर्यंत सरकार फक्त आश्वासनं देत आहेत, असा एक आरोप होते मराठा समाजातून. ठोस काही याच्यावर निर्णय व्हायला तयार नाही. सरकारनं 4 महिन्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की मी मुंबईला यायला लावलेलं आहे. गेल्या वर्षी फसगत झालेली होती. अशा वेळेला राज्य शासनाकडून पुढाकार घेणं गरजेचं होतं. परंतु राज्य शासन आमचा अंत बघायला आलेला आहे. पण त्यामुळं राज्य शासनाविषयी घराघरातली आणि महाराष्ट्रात प्रचंड असा राग निर्माण झालेला आहे. कारण का की आम्ही काय आमच्या हक्कासाठी यायला आलेलो आहे. आणि त्यातूनसुद्धा जातीय तणाव काही मंडळी पसरवण्याचा प्रयत्न करायला, ओबीसी मराठा. आमचं मत आहे की आमच्या हक्काचा आम्हाला
आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे राज्य शासनाचे जे आता घेतलेलं आहे लोक ऐकणार नाहीत. लक्षात घ्या, राज्य शासनावर प्रचंड रोष निर्माण होत निघालेला आहे आणि झालेला आहे. ओबीसी मराठी संघर्षाचा एक आपण उल्लेख केला. यामागं कोण राज्य सरकार असेल असं वाटते, कारण ओबीसी आणि मराठा असा संघर्ष कुठंतरी निर्माण करायचा आणि याला एक वेगळं वळण द्यायचं. ज्यांची लायकी नाही असे हाके असतील, सदावर्ते असतील, यांना मराठ्यांच्या तोंडी लावलेला आहे. त्याच्यामागे निश्चित असणारच आहे ना. जसं हे आत्ता मुंबईमध्ये आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, तशाच पद्धतीनं आत्ता सध्या देशात बघितलं की जातीचे तणाव, कुठला प्रश्न आला की जातीचा तणाव ही एक चालच चाललेली आहे. त्यामुळे राज्य शासनानं असू दे किंवा कुणी असू दे, मराठा ओबीसी हा भाऊ आहे. लक्षात घ्या, त्यांनाही जाणीव झाली. अनेकांनी धनगर समाज असेल, मागास समाज असेल, सगळ्यांनी येऊन त्यांना जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं निश्चित यामध्ये वास येतो आहे की यात राज्यकर्त्यांचं काहीतरी भूमिका असावी. तर एकूणच कोल्हापूर ही आरक्षणाची भूमी आहे. या ठिकाणी शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि पुन्हा एकदा आता मुंबईमध्ये जे मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलकांना कोल्हापुरातून रसद पुरवण्याची आता तयारी सुरू झालेली आहे. काल झालेल्या बैठकीत असा निर्णय घेतला आणि आजपासून त्याची सुरुवात देखील झालेली आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर.